नमस्कार, स्वादिष्ट किचन मध्ये आज आपण झणझणीत पिठाची मिरची करूया। आणि तुम्ही जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राइब करा। चला तर आता आपण साहित्य बघूया। पिठाच्या मिरचीसाठी आपण जाड मिरची घेतलेली आहे, त्यानंतर बेसन पीठ, या 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। पण मिरचीच्या प्रमाणावर आपण पीठ घ्यायचं। 2 चमचे दाण्याचं कूट, हळद, हिंग, लिंबू, साखर, मीठ आणि तेल, कोथिंबीर। चला तर आता आपण पीठ भाजायला घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई थोडी तापलेली आहे। आता आपण बेसन पीठ घालूया। हलकसं भाजून घ्यायचं आहे पीठ, खूप भाजायचं नाहीये। त्यात आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊ छोट्या। हे बघा 3-4 मिनिटांमध्ये पीठ छान भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊ। थंड होतंय तोपर्यंत आपण मिरच्या चिरून घेऊ। मी सुरीने न कापता ही कोथिंबीर चिराची माझी कात्री आहे, तिच्याने चिरते। हे असे चिरून घेतलेली आहे आणि आता या चमच्याच्या साहाय्याने आपण ह्या बिया काढून घेऊया आपल्या। कात्रीने कापायला सोपं जातं तसं, म्हणून मी कात्रीने चिरते। अशा आता आपण सगळ्या मिरच्या कापून घेऊ। आता पीठ थंड झालेलं आहे। आता आपण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, हळद, हिंग, चवीनुसार मीठ, चमचाभर साखर आणि कोथिंबीर। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। थोडं तेल टाकून घेऊ आपण, 3 चमचे तरी टाकलेलं मी। आता कालवून घेऊ। आता एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेऊ। 4 चमचे टाकून असा मुटकुळा तयार होतोय, पण तर मोकळा वाटतोय, म्हणून आपण थोडंसं पाणी घालू। ती लागत पाणी टाकायचं। खूप घट्ट गोळा करायचाच नाही आपल्याला, भगराळ ठेवायचा आहे। बघा छान झालेलं आहे आता आपलं पीठ, खूप भगराळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, आणि छान झालेलं आहे। आता मिरची मध्ये भरायला घेऊ। व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे सगळी मिरची छान भरली जाते। मिरचीला थोडंसं मध्ये मीठ लावायचं आणि त्यावर पीठ भरायचं। बघा आता अशा सगळ्या मिरच्या आपण भरून घेऊ। सगळ्या मिरच्या भरून तयार आहे। आता आपण एक कढई गरम करायला ठेवू। गरम झालेल्या कढईत आपण तेल टाकू। आता एक एक मिरची ठेवू आपण त्याच्यामध्ये।
थोडं थोडं तेल सोडू. मंद गॅसवरती झाकण ठेवून एक 2-3 मिनिटांनी पुन्हा बघून घ्यायच्या कशा झालेल्या आहेत. मग उलट पालट करायच्या. पुन्हा आपण झाकण ठेवून एक 2 मिनिटं वाफ येऊ देऊ. झाकण काढून पाहू. छान झालेलं आहे. चला तर आता छान झालेल्या आहेत आपल्या पिठाच्या मिरच्या. थोडंसं आपण त्याच्यावरून तेल सोडून झाकण ठेवायचं आणि एक 2-3 मिनिटं वाफ येऊ द्यायची. मग आपण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायच्या. चला तर आता आपली पिठाची मिरची तयार आहे. चवीला पण खूप छान लागते. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. पुन्हा असेच खानदेशी पदार्थ करण्यासाठी पुढच्या रेसिपीत भेटूया. धन्यवाद.